नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक छान चटपटीत आणि एकदम झटपट होणारी रेसिपी बनवत आहे, जी टिफिनसाठी आपण घेऊन जाऊ शकतो। मी इथे बघू शकता, मी जे काटाळ वांगी आहे ती अशी पातळ लांब कापून घेतलेली आहे आणि ती काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेली आहे। आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, ही लसणाची पात आहे हिरवी, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले वापरतोय आपण। इथे हळद घेतली मी, जिरं, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। चला तर कृतीला सुरुवात करूया। गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये आता साधारण 1 चमच मी जिरे टाकून घेतले, त्या लगोलगच बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि या जोडीला लसणाची पात टाकली आहे। ही हिरवी पात आहे, याने भाजीला छान फ्लेवर येतो। आता हे छान परतून घेऊया। कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। कांदा छान लालसर परतून झालेला आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला। कांदा छान टोमॅटोसोबत मस्त परतून घ्यायचं। तर लगोलगच मी ही जी मसाले आहे ते टाकून घेतली यामध्ये। टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचे तेलामध्ये, त्यांनी छान भाजीला फ्लेवर येतो। टोमॅटो छान मऊ झालेला आहे, चांगलं शिजलाय तेलामध्ये। आता मग त्यामध्ये मी वांग्याचे हे बारीक चिरलेले काप टाकून घेतले। झटपट बनते ही भाजी आणि आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो। साधारण 10 ते 15 मिनिट भाजी चांगली शिजू द्यायची। चला, आपल्या भाजी पण रेडी आहे आता। ओके, प्रॉपर शिजली आहे। चला आता टिफिन मध्ये काढून घेऊया। टिफिन आपला रेडी आहे, आता चला पॅक करूया।